छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। भवानी, भारत माता की। आज सातारामध्ये आपल्या या छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये मान्य नामदार शिवराज सिंग चौहान साहेब इथं आले, केंद्रीय ग्रामविकास व कृषी मंत्री, त्याचबरोबर आपले लाडके मुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी या सातारा जिल्ह्याला न्याय दिला आणि या सातारा जिल्ह्यावर भरभरून प्रेम केलं असे आपले मुख्यमंत्री मान्य नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब इथं आलेत। आपले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आपले पालकमंत्री मान्य नामदार शंभूराजे देसाई साहेब इथं उपस्थित आहेत। त्याचबरोबर मान्य नामदार जयकुमारजी गोरे साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातला ग्रामविकास विभाग काम करतोय आणि आज जी घरं देण्याची एक दिलेली जबाबदारी एक किमया म्हणून ज्यांनी पार पाडली ते मान्य जयकुमारजी गोरे साहेब इथं आज स्टेजवर उपस्थित आहेत। आपल्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मान्य डॉक्टर प्रियाताई शिंदे, मान्य आमदार अतुलबाबा भोसले, मान्य आमदार श्री मनोजदादा घोरपडे, मान्य आमदार सचिनजी पाटील, त्याचबरोबर अमितजी गोरके, त्याचबरोबर सर्व मान्य उपाध्यक्ष जिल्हा परिषदचे राजूभैया भोसले आणि उपस्थित स्टेजवरचे सर्व पदाधिकारी, सर्व स्टेजवरचे आलेले अधिकारी, मान्य डवले साहेब असतील, आपले ग्रामविकास विभागाचे हे आता ते दुसरीकडे झाले, पण पूर्वीचे सचिव आता नवीन ज्यांनी जबाबदारी घेतली सचिव म्हणून ग्रामविकास विभागाचे ते मान्य फुलकुंडवार साहेब आणि सर्वच अधिकारी उपस्थित, माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, उपस्थित सर्व माझे जिल्ह्यातनं आलेले पदाधिकारी आणि तरुण मित्रांनो, मी जास्त वेळ घेणार नाही। खरं म्हणजे जयाभाऊंनी अतिशय प्रदीर्घ आणि अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं। देवेंद्रजींनी असतील, केंद्र सरकारमधनं शिवराज सिंग चौहान साहेब असतील, पंतप्रधान मोदीजी असतील, यांनी जी जबाबदारी महाराष्ट्र शासनावर आणि ग्रामविकास विभागावर दिली ती ज्या पद्धतीनं घरं जी आपल्याला आहेत ज्या पद्धतीनं पूर्ण करून आपल्याला त्याची असणारी योग्य पद्धतीनं हप्ते वेळच्या वेळी पोच करणं वगैरे हे जे केलं हे एक अतिशय मोठं काम आहे। ज्यांना घरं नव्हती त्यांना आज घरं देण्याचं काम केलंय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली। आपल्या राज्य सरकारनं सुद्धा अनेक जे भूमिहीन होते, ज्यांना जमिनी नव्हत्या, त्यांना सुद्धा जमिनी गायरानातल्या असतील, गावठाणातल्या असतील, शहरामध्ये सुद्धा ज्या शासकीय जमिनी आहेत त्या सुद्धा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केला आणि प्रत्येकाला आपलं हक्काचं घर मिळालं पाहिजे ही जी संकल्पना किंवा हे जे स्वप्न पंतप्रधान मोदीजींनी पाहिलं होतं ते आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि जयाभाऊंच्या माध्यमातून पूर्णत्वाला जात आहे। त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या जिल्ह्याच्या वतीनं पहिलं तर मान्य शिवराज सिंग चौहान साहेबांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो, देवेंद्रजींचा आभार मानतो आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र मान्य जयाभाऊंचं मनापासून जिल्ह्याच्या वतीनं आभार मानतो। आज शिवराज सिंग चौहान साहेब इथे आहेत, ते आपले कृषी मंत्री सुद्धा आहेत। चौहान साहब, मैं आपको एक सब हमारे सातारा जिले के जे हमारे जो सब शेतकरी है इनके तरफ से एक आपको मांग या विनती करना चाहता हूँ कि हमारे जिले में जो ज्यादा से खेती है वो सब गन्ने की यहाँ पे होती है और जो आज समस्या जो चीनी मिल यहाँ के है महाराष्ट्र में सब, या जो हमारे शेतकरी भी है जो गन्ने की खेती करती है उनको बहुत दिक्कतें आ रही है। उसमें सर आपके माध्यम से हमें कुछ ना कुछ आगे जाने का मार्ग आपके माध्यम से अगर मिल जाएगा, कुछ हमारी सबकी आपसे अपेक्षा है वो अगर आप उसके ऊपर निर्णय करेंगे तो हम भी सब जो
शुगर मिल वाले हैं, कोऑपरेटिव में हम काम कर रहे हैं, हम ठीक से न्याय हमारे जो सब ये जिले के और महाराष्ट्र के जो ऊस उत्पादक जो हम बोलते हैं उनको हम दे सकते हैं। तो इसके बारे में सर मेरी आपको विनती है कि एक बार इसकी एक रिव्यू आप हमारे इधर की स्टेट के इसके आप लीजिए। देवेंद्र जी ने भी आपको अभी ये जो समस्या है इसके बारे में सीएम सर ने भी आपको बोला है। इतना ही मैं कहना चाहता हूँ। परत एकदा मी जास्त वेळ न घेता, कारण आपल्या देवेंद्रजींना पुढं बँगलोरला त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाला जायचंय, पण एकच सांगतो की साहेब आपण आमच्यावर या जिल्ह्यावर भरपूर प्रेम केलं। आपण आमच्यावर या जिल्ह्यावर या जिल्ह्यातल्या अगदी छोट्यातल्या छोट्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर आपण विश्वास टाकला आणि नक्कीच आपल्या विश्वासाला पात्र राहून या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतोय आणि सगळेजण मिळून गुन्ह्या गोविंदानं हातात हात घालून आम्ही नक्कीच आपल्या युती सरकारचं काम पुढे करत राहू। हा सातारकरांच्या वतीनं मी आपल्याला या निमित्तानं शब्द देऊ इच्छितो। फक्त आपलं लक्ष आमच्या जिल्ह्यावर, आमच्या सर्व सहकारी आमदारांवर, सगळ्यांवर आहेच, तसंच पुढे राहावं एवढीच विनंती करतो। जास्त वेळ घेत नाही, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।